असे की यापूर्वी विरोधकांना घेऊन आम्ही 2 बैठका झालेल्या आहेत आणि आम्ही त्यावेळेस आमच्या भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। त्यानंतर जरांगे पाटलांना असेल किंवा मराठा समाजाला असेल आणि ओबीसी समाजाला सत्ताधारी पक्षातील दोनही लोक त्यांना जाऊन त्या उपोषणाला स्थगित करण्यासाठी काही आश्वासनं दिलीत। एकीकडे तर सत्ताधारी पक्षातील एक मंत्री तेलच ओतण्याचं काम करत होता 2 समाजात दरी निर्माण होण्यासाठी। दुसऱ्या बाजूला एक मंत्री असे आहेत ते दुसऱ्या बाजूला भडकवत होते। हे सत्ताधारी पक्षातील लोकांचे कट आणि कारस्थान आहे आणि हे सगळं असताना सर्व पितळ यांचं उघडं पडलं। जे काही आश्वासनं दिली ते आता पूर्तता करू शकत नाहीत। त्यामुळे त्यांना विरोधकांच्या सोबत विरोधकांना बोलवून असं दाखवायचं की त्यामध्ये आम्हीच जबाबदार नाही तर विरोधक सुद्धा जबाबदार आहे। ही त्यामागचं षड्यंत्र या सरकारचं होतं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा दळभद्री आणि बेकार सरकार कधी पाहिलं नसेल। सत्ताधारी पक्षाची लोक विरोधक बैठकीला गेले नाही म्हणून हाऊस बंद पाडतात, कामकाज उरकून घेतात। याचा अर्थ स्पष्ट आहे ही एक स्ट्रॅटेजी होती। त्यांना मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात काही देणं घेणं नव्हतं। फक्त हा 94,000 कोटीच्या मागण्या मंजूर करायच्यात आणि त्याबरोबरच हे जे रोज यांच्या भ्रष्टाचाराची पापं उघडी पडत आहेत त्यावर हे हाऊस चालू द्यायचं नाही, हे पाप उघडवू झालं नाही पाहिजेत। ही यामागचा एक छुपा अजेंडा या सरकारचा होता। म्हणूनच आम्ही वारंवार म्हणत होतो आम्हाला आमची भूमिका मांडू द्या, पण आम्हाला आमची भूमिका मांडू देत नव्हते। आणि दुसरीकडे मात्र सत्ताधारी पक्षातले आमदार मंत्री हे सगळे गरड ओकत होते। हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आहे। महाराष्ट्रातील माझी सर्व चॅनलला विनंती आहे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत या सरकारचा खरा चेहरा उघडा पाडा। या सरकारने कशा बेईमानीनं छत्रपती शिवरायांचं नाव घेत आहे। अरे लाज वाटायला पाहिजे छत्रपती शिवरायांचं नाव घेताना तुम्हाला। त्यांची शपथ घेता आणि त्या मराठा समाजाची फसवणूक करताय। ते गुलाल उधळायला लावताय लेखी स्वरूपात देऊन आणि त्यांच्याशी बनवाबनवी करताय। दुसरीकडे गुप्त बैठका ओबीसीच्या घेऊन त्यांनाही फसवण्याचं पाप तुम्ही करताय। आमची भूमिका खरं म्हणजे स्पष्ट आहे की सरकार म्हणून बहुमताचं सरकार म्हणून तुम्ही जे काही कराल तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। आम्हाला काय खुर्ची तुमच्याकडे, सत्ता तुमच्याकडे, अधिकार तुमच्याकडे आणि ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस आम्हाला विचारलं नाही आणि आता हे काही करू शकत नाही। यांच्या गळ्यात हड्डी फसली आहे, हे यावर मार्ग काढू शकत नाही, यांची कुवत नाही आणि म्हणून त्यामध्ये विरोधकावर बेछूट आरोप करायचे। बैठकीला काय आला नाही म्हणून एक सोंग आणि ढोंग करायचा आणि उलट आपलं पाप लपवण्यासाठी विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं षड्यंत्र रचायचं हे महाराष्ट्र बघतो आहे। देणारे कोण? सत्ताधारी असतात, त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे। त्यांनी त्या बळावर तुम्हाला जो काही दोनही समाजामध्ये एक जी काही दरी निर्माण झाली ती बुजवून दोनही समाजाचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजेत। ते त्यावेळेस आश्वासन दिलेत जाऊन आणि अशामध्ये जर ते असं म्हणत असतील की बहिष्कारामुळे दिवसभराचं कामकाज तहकूब करत असतील, गोंधळ घालत असतील आणि जे शासकीय कामकाज आहे ते उरकून घेत असतील तर ही महाराष्ट्रातल्या जनतेची बेईमानी आहे। हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या सरकारच्या कृतीचा आम्ही निषेध करतो। आणि आज जे कामकाज आमच्याकडून कधीही कामकाजात अडथळा आलेला नाही, पण हे आज आपण पाहत आहोत की सभागृह सुरू होऊन आज 3रा आठवडा सुरू झाला आहे आणि या 3ही आठवड्यामध्ये कामकाज सुरळीत चालावा, आमची चर्चा व्हावी हीच विरोधकांची भूमिका होती आणि आम्ही कधी अडथळा आणलं नाही कामकाजामध्ये। कामकाज रोखण्याचाही प्रयत्न केला नाही। एक हेल्दी चर्चा व्हावी, सगळ्या विषयाला घेऊन चर्चा व्हावी अशी आमची भूमिका होती। परंतु यांना मात्र आपले जे काही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे, राज्य लुटून खाला आहे, टेंडरबाजीमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये हे सगळे जे महाराष्ट्राला खड्ड्यात घालतायत, टक्केवारीमध्ये प्रमाण रोज वाढत चाललेलं आहे आणि हे पाप हे पितळ उघडं होऊ नये म्हणून आज त्यांनी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून विरोधक बैठकीला आले नाहीत हा मुद्दा पुढे करून महाराष्ट्राची फसगत केली।
आम्ही त्याचा निषेध करतो. साहेब जरांगे पाटील असं म्हणतायत, त्यांनी शोकांतिका व्यक्त केली आहे की फडणवीसांचा भुजबळांना पाठिंबा आहे, त्यामुळे ओबीसी आणि मराठा नेते एकत्र आले नाहीत आणि त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो प्रलंबित राहिला. नाही, जरांगे पाटील काय म्हणाले मी काय ऐकलं नाही, पण शासन म्हणून या दोघंही समाजामध्ये जर काही वाद असेल, दरी झाली असेल निर्माण, काही गोष्टीसाठी मतभेद असतील, ते मिटवण्याचं काम कोणाचं आहे? ते सरकारचं काम आहे. दोघांनाही तुम्ही जाऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी एका घटकाला आश्वासन दिलं, उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या घटकाला काही आश्वासन दिलं, गुप्त बैठका घेतल्यात. त्यावेळेस मात्र विरोधकांची यांना आठवण झाली नाही. निधी वाटताना नाही, बजेट करताना आठवण नाही, सगळा मलिदा खाताना लुटून महाराष्ट्र खालं. त्यावेळेस हे जे काही बजेटमध्ये तरतुदी होतात त्यांच्या मतदारसंघामध्ये विरोधकांच्या छोट्या मोठ्या जे काही मागण्या असतात, निधी मागणीची असते, त्यावेळेस यांना आठवण झाली नाही. आणि आत्ता मात्र हे सोंग जे करतायत, खरं तर ही भूमिका सरकारची आहे. सरकारने बहुमत, सरकारपाशी बहुमत आहे, काय तो निर्णय घ्यावा. आम्हाला बोलण्याची काय गरज आहे? म्हणजे काय म्हणतात त्याला, आता बोलू नये, पण मुलगी त्यांनी पाहिली, लग्न त्यांनी जोडलं, लग्नामध्ये काय द्यायचं त्यांनी ठरवलं, आणि लग्नाच्या दिवशी सांगतात हे विरोधक आले नाहीत तर आम्ही लग्नच कसं लावायचं. अरे वारे नालायकांनो. राज्यभर डायलिसिस सुविधा पुरवण्याच्या हेतूने नहीं काय एम्बुलेंस हिंदी में हिंदी क्या नहीं. देखिए, आरक्षण को लेकर हमारे सरकार ने बैठक जो बुलाई थी, उस बैठक को कल हम गए नहीं, क्योंकि इसके पहले भी 2 बार बैठक हो चुकी थी. उस बैठक में जो हमने चर्चा की थी उसका हमने हमारी भूमिका रखी थी. बार बार मीटिंग बुलाओ, चर्चा करो, बस सरकार ने जो आरक्षण को, अपने आंदोलन को स्थगित करने के लिए जो भी दोनों पार्टियों को, दोनों मराठा और ओबीसी को जो कुछ उनसे डिस्कस किया था वो चर्चा की थी, और उस बारे में उन्होंने कोई बातें ओपन नहीं की. जो लिखित में दिया था, लिखित रूप में दिया था, तो हमारा कहना यही था कि आप जो पहले चर्चा करके आंदोलन को स्थगित किया था उस वक्त हमें कोई विश्वास में नहीं लिया गया था. तो हमारा मांग यही थी कि आप अगर सभागृह चल रहा है तो ये चर्चा सभागृह के अंदर हो, सभागृह के बाहर क्या चर्चा करें. और आपने जो भी ओबीसी समाज को, मराठा समाज को जो कोई आश्वासन दिया था उस बारे में सभागृह के सामने रखो, ये हमारी भूमिका थी. पर आज उल्टा चोर कोतवाल को डांटे, सत्ताधारी ने ही आज सभागृह बंद गिराया, और उनको पता था कि इस मुद्दे को लेकर कोई मतलब नहीं था, क्योंकि सरकार को निर्णय लेना है, उनके पास में मेजॉरिटी है, 206 का बल है, तो इन्होंने क्यों नहीं किया? ये नहीं कर सकते हैं, इन्होंने राजीनामा देना चाहिए. सरकार ने सत्ता से बाहर हो जाओ, हम करेंगे जो करना है, और दोनों समाज को संभाल कर दोनों समाज को न्याय देने की काम हमारी सरकार करेगी. विधान परिषद के चुनाव होने हैं, 12 जुलाई को विधान परिषद के चुनाव होने हैं, उससे पहले सभी राजनीतिक दल नहीं, हमारे तीनों हमारे उम्मीदवार है, अच्छे वोटों से बहुमत से चुन के आएंगे. हमारे पास में उतना संख्या बल है, हम तीनों मिलकर इस चुनाव को सामने जा रहे हैं. अरे हमें पूरे विश्वास है, हमें कोई ज़रूरत नहीं कहीं भी जाने की. हम लोग, कांग्रेस अपनी जगह है, कांग्रेस को कोई होटल इधर उधर जाने की ज़रूरत नहीं है. हमारे लोग हमारे पूरा ले जाने की ज़रूरत नहीं पड़ेगी, और वोटिंग में तीनों उम्मीदवार हमारे चुन गए. आरोग्य विभागाचा प्रश्न आहे. राज्यभर डायलिसिस सुविधा पुरवण्याच्या हेतूने HLL लाईफ केअर या कंपनीला टेंडर न करता 2000 कोटींचं काम आहे ते बेकायदेशीर नाही, त्याची माहिती आता प्राप्त झाली आहे, ते सभागृहात मांडणार आहे. हा जो एक माणूस आहे याच्याकडे आता त्याचा एक भाऊ फॉरेनमध्ये बसतो, एक भाऊ इथे असतो, आणि काही अधिकाऱ्यांना, IAS वरिष्ठ अधिकाऱ्यांना संगनमत करून हे सगळे टेंडर लाटण्याचं काम करतो. त्यातील सरकारचे मंत्री, ते संबंधित खात्याचे, हे 3, 4, 5 डिपार्टमेंटचं काम त्याच्याकडे आहे. हा पैसे बोगसरित्या कमवतो, बिना टेंडरनी हे सगळं काम करतोय. ते सगळी माहिती आमच्याकडे आली आहे. चर्चा उद्या होईल, त्यावेळेस हा विषय मांडू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.